पद्धतीने घडवली। आज देशामध्ये रोल मॉडेल म्हणून बारामतीमध्ये जे पाहिलं जातं त्यामध्ये सर्वाधिक सिंहाचा वाटा अजितदादांचा निश्चितपणाने आहे। बारामतीकर शून्य नक्कीच आहेत। त्यामुळे या संदर्भातला योग्य ते निर्णय घेतील आणि फार मोठ्या फरकाने आम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणे यश मिळेल। दादांना कुठेतरी बारामतीच्या जागेसंदर्भात सुतवाच करताना कुठेतरी वेगळा आमदार दिला गेला तर तुम्हाला लक्षात येईल की किती काम केले। तुम्ही प्रदेशाध्यक्ष आज शेवटी तुमचा अंतिम निर्णय असतो की जागा वाटपांमध्ये कोण उमेदवार तिथं असणार आहे। आगामी काळात काही वेगळा विचार होऊ शकतो का बारामतीच्या बाबतीत? नाही, वेगळा विचार होण्याचं काही कारण आमच्यासमोर नाहीच। दादांची कार्यकर्त्यांची काल बैठक त्या ठिकाणी होती, काही पक्षप्रवेश त्या ठिकाणी होते। आता त्यांची एक वेगळी शैली आहे, वेगळी एक ढब आहे, त्या पद्धतीने ते संबंध महाराष्ट्रामध्ये संवाद करत असतात। शेवटी होमटाऊनवरती होम पिचवरती गेल्याच्यानंतर त्यांची संवाद करण्याची शैली ही बारामतीमध्ये आणखीन वेगळी आहे। त्याच्या अनुषंगाने ते त्या ठिकाणी बोललेले असावेत। परंतु सर, दादांनी हे वक्तव्य केल्यानंतर विरोधक मात्र त्याच्यावरती टीका करतात की दादा कुठेतरी सिंपत्ती क्रिएट करण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून बारामती निवडणुकीमध्ये त्यांना सिंपत्ती मिळेल म्हणून विधानसभेत। जे विरोधक या संदर्भामध्ये टीका टिप्पणी करतात त्या विरोधकांना त्यांच्याच मतदारसंघातलं स्थान काय ते आता आम्हाला पुढच्या कालावधीमध्ये आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी दाखवू। दादांच्या बोलल्याच्या नंतर सहजगत्या लगेचच प्रसिद्धी मिळते, अशा प्रसिद्धीची हव्यास असणारे काही आहेत महाभाग, त्याच्यातील ते त्याविषयी निर्णयाच्याबद्दल किंवा त्यांच्या वक्तव्याबद्दल टीका टिप्पणी करत आहेत। आता हेच टीका टिप्पणी करणारे आम्ही सगळे एकत्रित असताना कशा पद्धतीने दादांच्या पाठीमागे कामाच्यासाठी करण्यासाठी सतत येत होते, माझ्या सरकारने अनुभवलेलं आहे। या विषयावरती आता मला अधिक काही बोलायचं नाही। भाजपने 125 म्हणजे जागा ज्या त्या मागितलेल्या आहेत त्यांचं टार्गेट जे आहे ते 107 असणार आहे। असं जर जागा वाटप झालं तर जे इतर मित्र पक्ष आहेत त्यांना काय जागा मिळतील? नाही, हे सगळं असं हायपोथेटिकल आपण जे काय सांगतात ते आहे। प्रत्यक्षात ज्या वेळेला आम्ही चर्चा करत असतो किंवा केली त्याला अशापैकी संख्येची चर्चा त्या ठिकाणी निश्चितच झालेली नाही। एकदा माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मी, बावनकुळे साहेब, प्रफुल्लभाई नागपूरमध्ये सुद्धा आम्ही बसलो होतो। आम्ही सर्वाधिक भर त्या ठिकाणी आमच्या चर्चेचा असा होता की 288 जागा पूर्ण ताकदीने पूर्ण क्षमतेने महायुती म्हणून लढवायच्या आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्यामध्ये पुन्हा बहुमत त्या ठिकाणी मिळवायचं, या दृष्टिकोनातून आमची चर्चा त्या ठिकाणी होत असते। जागा वाटपाच्या चर्चा या नक्कीच प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने करेल। योग्य वेळेला त्या संदर्भामध्ये आम्ही प्रखरपणाने चर्चा करू। तर राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर सुनील तटकरे बोलत होते आणि या क्षणाची एक मोठी बातमी आता समोर येते। राज्यातील विधानसभा निवडणूक वेळेत होणार आहे। राज्य निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झालेली आहे। राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी 13 सप्टेंबरला विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा सुद्धा आढावा घेणार आहेत। राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली जाणार आहे। निवडणूक कर्मचारी, मतदान केंद्र आणि मतमोजणी केंद्र, मतदार यादी, कायदा आणि सुव्यवस्था, मतदान साहित्य याचा सविस्तर आढावा आता घेतला जाणार आहे। त्यामुळे आता निवडणुका लवकरच जाहीर